Hello students, once again welcome to our English language ऑनलाईन लेक्चर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज इंग्लिश लेक्चरमध्ये तुमचं मी स्वागत करते. लास्ट सेशनमध्ये आपण ट्विन्सचा पहिला स्टांजा आणि चिटचॅटिंग आणि वर्क जे काही त्याचं वॉर्मिंग अप होतं त्याबद्दल आपण थोडं डिस्कस केलं होतं. बट टुडे वी आर गोइंग टू लर्न सेकंड, थर्ड अँड लास्ट स्टांजा ऑफ द पोएम. ओके, सो ओपन युअर टेक्स्टबुक, कॉन्सन्ट्रेट ऑन द पेज नंबर 58. पुस्तक तुमच्या समोर ठेवा. फर्स्ट स्टांजामध्ये आपण काय बघितलं होतं? द पोएट्स रिलेटिव्स हॅज कन्फ्युजन देअर सेम लुकिंग सो मच कन्फ्युजन देअर फ्रेंड्स ऑल्सो अँड रिलेटिव्ज ऑल्सो. अगदी सेम टू सेम असल्यामुळे पोएटचे जे काही रिसेम्बलन्स म्हणजे सारखेपणा होता, इट वॉज सो क्लोज दॅट पीपल बिगॅन टू मिस्टेकिंग वन फॉर द अदर. खूप मिस्टेक त्या लोकांकडनं किंवा बऱ्याच वेळेस त्यांच्या नातेवाईकांमध्ये होत असायचं. आता सेकंड स्टांजा बघा. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर आवर नेम्स वर फिक्स्ड ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड अँड दस you see, by fate's decree, or rather nurse Weem, my brother John got Christian me and I got Christian him. In the second stanza, he tells us that even during the naming ceremony, Christians means, what is the meaning of Christian? Naming ceremony. In Marathi we call नाव ठेवणे किंवा जेव्हा लहान बाळाला नाव ठेवतात, इट्स कॉल्ड इन इंग्लिश ख्रिश्चन. ख्रिश्चन समाज बांधवामध्ये त्या नेमिंग सेरेमनीला ख्रिश्चन असं म्हणतात. तर त्यावेळेस काय गोंधळ झाला का अगदी तो जो काही हा गोंधळ आहे तो अगदी टोकाला गेला आणि आम्ही दोघं जण सारखं असल्यामुळे असं झालं का त्या नर्सनी जेव्हा बाय मिस्टेक म्हणा किंवा त्यांचा दोघांचा अदलाबदल त्या नर्सबाईची इच्छा म्हणा किंवा नशिबाचा खेळ म्हणा, त्या दोघांच्या नावाचं एकमेकाचं नाव काय झालं, बदल झालं. सो द पोएट सेज दॅट यू सी बाय फेट्स डिक्री ऑर रॅदर दॅन नर्स वीम. सो इन द सेकंड स्टांजा द पोएट सेज दॅट for his mix-up or the nurse who got confused with bathing the babies, but in the end the result was instead of the poet his brother was named John, and in reality the both were means to be since the beginning. अगदी त्या नर्सबाईचे गोंधळ म्हणा किंवा नर्सबाईची लहर म्हणा किंवा नशिबाचा खेळ म्हणा, आमच्या दोघांचं नाव एकमेकांना काय झालं, अदलबदल झालं आणि पोएटचं नाव त्यांच्या भावाला गेलं, ब्रदर जॉन अँड गॉड ख्रिश्चन मी, अँड माझं नाव त्याला गेलं, आदला बदल झालं. ओके, नाव थर्ड स्टांजा. धिस फॅटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. For John turned out a fool, I put this question fruitlessly to everyone. I knew what would you do if you were me to prove that you were you. Now the narrator says that likeness had very bad and serious effects. त्या गोष्टीचा काय व्हायचं, अगदी त्यांना कधी कधी राग यायचा, कारण काय व्हायचं, त्याचा इफेक्ट त्यांच्यावर जास्त व्हायचा. काय व्हायचं, द फॉलोड द टू लाइकनेस अ शॅडो ऑल थ्रू देअर लाईव्स. अगदी शाळेमध्ये गेल्यानंतर जॉन जो आहे त्यांचा भाऊ, तो काय करायचा, काही चूक करायचा, उपद्व्याप करायचा आणि मार कोणाला बसायचा, पोएटला बसायचं. आणि हा प्रश्न व्यर्थ आहे आणि तरी ते काय करतात, आज धीस क्वेश्चन्स, माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही आहेत हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय केलं असतं, असा प्रश्न पोएट आपला विचारतात. पोएट नरेटर आस्क टू द रीडर्स या हिज रिलेटिव्स. ओके, व्हॉट विल यू डू इफ यू वेअर मी अँड टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. तुम्ही स्वतः आहे असं करण्यासाठी तुम्ही काय प्रूव्ह केलं असतं. सो इन द लास्ट स्टांजा दॅट इट इज अ ह्युमरस पोएम. ही अगदी विनोदी पोएम आहे. सो दॅट इज द हायपरबली, अगदी अतिशयोक्ती वापरलेली आहे. तसे लास्ट स्टांजामध्ये काय सांगितलेलं बघा. आवर क्लोज रिसेम्बल्स टर्न द टाईड ऑफ माय डॉमेस्टिक लाईफ फॉर समहाऊ माय इंटेंट ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. काय झालं, अगदी सारखेपणामुळे
टर्न द टाईप, चेंज द सिच्युएशन. जी पोएटची जी काही ब्राईड होती, ज्या पोएटशी ज्यांच्याशी एंगेज झालेलं होतं, त्या ब्राईडशी, त्या मुलीशी लग्न पोएटच्या भावाशी झालं. आणि पोएट डोमेस्टिक लाईफ, इट इज ऑल्सो अ घरगुती जो प्रॉब्लेम आहे. इवन द नरेटर डोमेस्टिक लाईफ वॉज अफेक्टेड बाय धिस क्लोज रिसेम्बल्स. फॉर इट टर्न आउट दॅट द गर्ल ही इंटेंड टू मॅरी बिकेम हिज ब्रदर्स वाईफ, चेंज द ब्रदर. त्यांची ज्या मुलीशी त्यांचं म्हणजे मॅरेज होणार होतं, ते मॅरेज कोणाशी झालं, त्याच्या भावाशी झाले. दॅट इज द ह्युमरस. अगदी टाईड आपण म्हणतो, अगदी कहर केला किंवा लास्ट स्टेज त्यांनी गाठली. आता लास्ट बघा. फॉर इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲबसेट मिस्टेक्स वेंट ऑन. असेच बऱ्याचशा गोष्टी काय होत्या, होत गेल्या. इयर आफ्टर एवर द सेम ॲबसेट मिस्टेक्स वेंट ऑन. अशाच बऱ्याचशा चुका होत गेल्या. अँड लास्ट काय होतं बघा. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड ब्युरीड ब्रदर जॉन. अँड व्हेन द नरेटर डाईड द नेबर्स केम अँड ब्युरीड हिज ब्रदर जॉन, मिस्टेकिंग हिम फॉर द नरेटर हिमसेल्फ. शेजारचे पाजारचे आले आणि त्यांनी काय केलं, इवन विथ हिज डेथ ही फनली सेज दॅट हिज ब्रदर वॉज ब्युरीड व्हेन ही डाईड बिकॉज पीपल मिस्टेक हिज आयडेंटिटी. ओके, म्हणजे अशाच प्रकारच्या चुका वर्षानुवर्ष घडत राहिल्या आणि शेवटी तर काय झालं, माझ्या भावाची पत्नी, ती माझी जी वधू होणार होती ती त्याची झाली आणि मला दफन करण्याच्या ऐवजी त्याला दफन केले. ओके.